मला वाटलं की माझी गुणी बायको आता बस स्टॉपवर येणार, मग बस पकडणार, मग स्टॉपवर उतरून हाश होश करत इथे पोहोचणार. नशीब टॅक्सीने डिरेक्टली इथे आलीस. अहो मी असं कसं करेन, मला माहितीये तुमची फ्लाईट आहे. काय हो, बरे आहात ना? असे का हसताय? कारण ऍक्च्युली माझी फ्लाईट डिले झाली. अरे मग घरी का नाही आलात? आई आणि आजी आली होती, भेट झाली असती. एक सांगू ऐकशील? हो. चिडणार नाहीस ना? नाही. नक्की? हो. एक मिनिट. काय हो, काय झालंय? काय होतं ना, मला ना खूप त्याच गोष्टी ऐकायच्या नव्हत्या. चोरी प्रकरण, मग तेच सगळं दुखणं. मला यार फ्रेश माइंडने तिकडे जायचं होतं आणि म्हणून मी तुला इकडे बोलावून घेतलं. एक मिनिट, म्हणजे तुम्ही खोटं बोलला? आता खरं बोललो असतो तर तू इकडे आली असतीस का? आली असतीस? आता गप्प का बसलीस? बोल, आली असतीस का तू? म्हणून मला खोटं बोलावं. सॉरी ना, प्लीज. आता माफ करण्याचा सगळ्यांसमोर मिठी मारेल. हो. हा माफ केलं. येस, असलीस म्हणजे फसलीस. म्हणजे तू रागावली नाहीयेस. मी मगासपासूनच ओके. मला ना तुमचं हे वागणंच पटत नाही. मुळात खोटं बोलायचंच कशाला? अरे टाइम प्लीज खेळताना मग खेळताना माणूस टाइम प्लीज घेतो ना. मी टाइम प्लीज घेतली खोटं बोलण्याची. पण का घेतली? तर मला माझ्या बायको बरोबर छान रोमॅन्टिक एक वेळ स्पेंड करता यावं म्हणून घेतली ना यार मी टाइम प्लीज. कधी बंद करणार आहात तुमचा फिल्मीपणा? हे ऐकता आलं असतं का मला? इतकी छान स्तुती, फिल्मीपणा, इतक्या छान शब्द. तर सांगू का, मला तुझे रडके डोळे तिकडे नव्हते घेऊन जायचे. ते छान फ्रेश हसणारे एनर्जेटिक डोळे तिकडे घेऊन जायचं. म्हणून मी हे सगळं नाटक केलं. त्याने काय झालं असतं माहिती का? त्याने तिकडे गेल्यावर ना मला एक छान अशी एनर्जी मिळेल, मला पॉझिटिव्ह वाटेल. मी मन लावून काम करेन, कॉन्सन्ट्रेशनने काम करेन, खूप मेहनत करेन, बॉसला इम्प्रेस करेन, प्रोजेक्ट इकडे घेऊन येईन. त्यामुळे मला खूप फायदा होईल. मला प्रमोशन मिळेल, माझा पगार वाढेल, अजून खूप माझं प्रोफाईल स्ट्रॉंग होईल. गप्प बसाने म्हणणार. गप्प बसा. गप्प बसा. येस, म्हणून मी सगळं. सॉरी, तुम्ही बसा. सॉरी. बघ, पण माझं खोटं बोलण्याचं सार्थक झालं. एक मिनिट, मी तुमच्या खोटं बोलण्याचं समर्थन नाही केलंय. मी फक्त टाइम प्लीज दिली. जी सरकार, आपके बड़े उपकार हो गए सरकार. क्या करूं मैं सरकार आपके लिए? आप जी बोलिए, मैं गुलाम हूं आपका. आप बोलेंगे वो काम करूंगा मैं आपका. मला घरी फोन करून कळवू दे, उशीर होणार आहे. सरकार जल्दी कीजिए. अरे हॅलो, मुद्द्याचं बोल फक्त, कळलं का? ताई पोळ्या इतक्याच करा, भाजी ही करू नका. हॅलो. हा आई.